नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विषयसत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विषयसत्रामध्ये आपल्यासोबत आहेत महायुतीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अधिकृत लोहाकंदारचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब. साहेबांची ओळख म्हणजे मराठवाड्यातले एक सगळे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याची एक राजकीय सुरुवात जी आहे ते एक अवघ्या सरपंच पदापासून सुरुवात झाली होती. सरपंच, नंतर जिल्हा परिषद सदस्य, नंतर सभापती, नंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर 2004ला आमदार आणि त्यासोबत 2014ला पुन्हा एकदा आमदार आणि त्यासोबत 2019ला प्रचंड मोठ्या लीडनं निवडून येणारे खासदार, अशी एक एकत्रित ओळख आहे. तर साहेब, आपलं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. साहेब, राजकीय सुरुवात देखील तुमची सरपंच पदापासून म्हणजे गावापासून झाली, ग्राउंड लेवलपासून. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 2019ची निवडणूक आपण लोकसभेची लढवलात. एकंदरीत अशक्य वाटत होतं सर्वांना आणि तुम्ही ते शक्य करून दाखवलं. परंतु 2024ला नेमकं असं काय घडलं, म्हणजे यामागं कोणचं अदृश्य हात होते का? नेमकं असं काय, नेमकं चित्र का बदललं, काय वाटते? 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजामध्ये काही नेरेटिव्ह पसरण्याचं काम लोकांनी केलं. विशेषतः मुस्लिम बांधव हे देखील त्यांच्या काही घटनेमुळे विरोधात होते. दलित बांधव देखील संविधान बदलण्याच्या नेरेटिव्हमुळे विरोधात होते आणि जरांगे पाटलामुळं मराठा समाज देखील विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात होता आणि या सगळ्या गोष्टीचा नेरेटिव्ह बसल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पराभव झाला. 19च्या निवडणुकीत मी जिंकलो आणि 24च्या निवडणुकीत हारलो. मला जे 19ला मतदान झालं त्याच्यापेक्षा 24ला जास्त झालं. मतदान जास्त झालं तरी मला वाटते 0.3% टक्केवारी माझा पराभव झाला. फक्त नेरेटिव्ह आणि नेरेटिव्ह एवढंच एक कारण आहे असं माझं मत आहे. नक्कीच साहेब, 0.3 म्हणलात. त्यासोबतच आपण जर एकंदरीत पाहिलं की तुम्ही लोकसभेचे खासदार असताना बऱ्यापैकी चांगली कामं केल्यात आणि 2024ला आता पोटनिवडणूक लागली, परंतु तुम्ही लोकसभा सोडून विधानसभाच लढवायची आणि विधानसभाचं का नेमकं यामागं कारण काय? असं आहे की आपण एक मुद्दा काढला की आपण बरीच कामं केली. रेल्वे विषयक कामामध्ये गेल्या 25 वर्षात खासदारांनी जे केलं नाही ते मी 5 वर्षात केलं. नांदेडवरनं मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू केली, नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र रेल्वे सुरू केली, नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र रेल्वे सुरू केली आणि आज नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरनं 72 ते 73 रेल्वे गाड्या धावत आहेत. रेल्वे पटरीचं दुहेरीकरण असेल, रेल्वेचं विद्युतीकरण असेल, नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, भोकर रेल्वे स्टेशन नव्यानं उभारणी करण्याचं काम असेल, असे कितीतरी प्रकल्प रेल्वेचे राबवण्यामध्ये मला यश आलं. आणि ह्या कामामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि राज्यमंत्री, तत्कालीन राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचं खूप मोठं योगदान मला मिळालं. मला असं वाटतं की या कामात नवीन रेल्वे मार्ग निर्माण करणं गेल्या 30-35 वर्षापासूनची मागणी होती. हे नांदेड देगलूर बिदर असेल, नांदेड लोहा अहमदपूर लातूर असेल, एका मार्गाला मंजुरी मिळाली आणि दुसऱ्या मार्गाचं संरक्षण करण्याची भूमिका सरकारने घेतली. याच्यामध्ये खूप मोठं यश मला त्या निमित्तानं मिळालं असं माझं स्वतःचं मत आहे. मग एवढं सगळं असताना नेमकं विधानसभा, आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की या मतदारसंघाचं वाटोळ होऊ नये. शेवटी काही विशिष्ट पिरियड असतो कामं करण्याचा.
आणि योग्य वेळी योग्य जर प्रतिनिधी नसेल तर त्या मतदारसंघाचं वाटोळं होतं. खरं तर महायुतीचं सरकार राज्यामध्ये होतं. महायुतीच्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर सर्व लोकप्रतिनिधीला निधी दिला, पण लोकप्रतिनिधींनी या कामात लक्ष घातलं नाही. म्हणून माझ्या सहकाऱ्यांची इच्छा होती की मी विधानसभा लढली पाहिजे. या अगोदरही मी 3 विधानसभेच्या निवडणुका याच मतदारसंघामध्ये लढलो आणि आता ही माझी 4थी निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या सहकाऱ्यांच्या जिद्दीवर विश्वासावर मी ही निवडणूक 100% जिंकणार. नक्कीच साहेब, एकंदरीत लोहा कंदार म्हटलं की प्रताप पाटील आणि प्रताप पाटील म्हणलं की लोहा कंदार, हे एक खूप दिवसापासून समीकरण आहे. आणि आता उद्या निवडणूक आहे 23 तारखेला आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. निकालाचं कसं समीकरण असेल, काय सांगाल? निकाल तर ठरलेला आहे, लोकांनी ठरवलेला आहे. पण लोहा कंदार म्हणजेच प्रताप पाटील आणि प्रताप पाटील म्हणजेच लोहा कंदार हे जे समीकरण आहे, त्याचं कारण असं आहे की गेल्या 30-35 वर्षापासून मी कुठलीही जात कुठलाही धर्म न मानता माझ्यासाठी जो काम करेल त्याच्यासाठी काम करण्याची भूमिका घेतली. कौटुंबिक नातं निर्माण केलं. मुस्लिम समाजात काही घर असे आहेत की माझ्या सख्या नातेवाईकापेक्षाही जास्त मला चाहतात. दलित समाजातही असे काही कुटुंब आहेत की माझ्या सख्या नातेवाईकापेक्षा मला जास्त चाहतात. म्हणजे असं एक नातं निर्माण केलं. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की हा आपला माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे. म्हणून कंदार लोहा म्हणजे प्रताप पाटील, प्रताप पाटील म्हणजेच कंदार लोहा, हे समीकरण त्याच्यामुळे जोडलेलं आहे. नक्कीच साहेब, एक दबक्या आवाजात चर्चा आहे की आपण 2019ला विद्यमान आमदार यांना शेवटच्या टप्प्यात काहीतरी 2-3 दिवसामध्ये काहीतरी झालं आणि नंतर त्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न झाले. हा प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक सगळ्यांना कुतूहल आहे, नेमकं काय घडलं होतं आणि तुम्ही प्रयत्न करून निवडून आणला, हे काय? नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये नाही आहे. उमेदवारी देताना चिरंजीवाला उमेदवारी देण्याचा विषय होता, पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की प्रवीण, तुझं वय थोडंसं कमी आहे, तुझी एकदम थांबायला हरकत नाही. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी नंतरच्या दिवशी काहीच नाही आहे. ज्या माणसाची या मतदारसंघामध्ये ओळख नाही, या मतदारसंघातलं गाव माहीत नाही, त्या माणसाला मी उभा केलं, निवडून आणलं. आणि निवडून आणल्याच्या नंतर काय घटना घडल्या हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं फार उचित होणार नाही. नाही, अचानक तुमची संपूर्ण टीम कामाला लागली, नंतर अचानकच कसं झालं? नाही, अचानक नाही झालं. लोकांचा राग होता. 5 वर्ष तरी जमायला पाहिजे. नाही, 5 वर्षात थोडा, 5 वर्षात बट्ट्याबोळ केला. कार्यकर्त्यांची ओळख नाही, कार्यकर्त्यांचे नाव माहीत नाही, कोणता कार्यकर्ता सन्मान द्यावा कोणत्याचा देऊ नये हे कळत नाही. आणि ह्या सगळ्या घटनेचा त्याच्यामुळं शेवटी कार्यकर्ता लहान असेल, कार्यकर्ता मोठा असेल, कार्यकर्ता कुठल्याही समाजातला असेल, त्याचा शेवटी स्वाभिमान आहेच. गरीब असेल तर त्याच्या जागी त्याचा आहे, पैसेवाला असेल तर त्याच्या ठिकाणी त्याचा आहे. पण माणसाचा स्वाभिमान दुखू नये असं मला वाटते. पण ह्या माणसाने 5 वर्षात सगळ्याचा स्वाभिमान दुखावला, म्हणून ही मंडळी हार. नक्कीच साहेब, तुमच्या राजकारणाची सुरुवात ही सरपंच पदापासून झाली होती. त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात, 2 वेळा तुम्ही आमदार झालात आणि 1 वेळानंतर खासदार देखील झालात. मग एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या मतदारसंघात आपल्याला कोणकोणती विकास कामं करता आली, काय सांगाल या संदर्भात? मी तर सगळ्या माझ्याच नाही, जिल्ह्याच्या पूर्ण लक्षात राहील असं काम लिंबोटी धरणाचं झालं. 2004ला अपक्ष आमदार झालो. तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांना पाठिंबा दिला आणि विलासराव देशमुख साहेबांनी एकाच ऑर्डरमध्ये लिंबोटी धरणाला लागेल एवढी रक्कम दिली. एकाच ऑर्डरमध्ये लागेल तेवढी रक्कम देणारा मुख्यमंत्री हा विलासराव देशमुख साहेब आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागेल तेवढा निधी एका ऑर्डरमध्ये मिळत नाही, पण तो लिंबोटीला दिला. 4.5 वर्षात लिंबोटीचं धरण पूर्ण झालं आणि 2009मध्ये त्याचं जलपूजन झालं. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या मला करता आल्या
आणि लोकांसाठी केल्या. नक्की साहेब, सांगितलं की वसराव देशमुख साहेबांनी एकदाच टेंडर दिलं आणि म्हणजे हे झालं, काम झालं. आणि एकंदर तुमच्याकडे पाहता तुम्ही काही असो, परंतु कोणत्याही मोठ्या नेत्यासोबत तुमची फार जवळीकता होत असते. आणि प्रत्येकाशी कोणचा मोठा जरी नेता असला, उदाहरणार्थ फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, देशमुख साहेब होते, एक याचं एवढं गमक काय नेमकं की तुम्ही फार जवळचे असता त्यांच्या? मी असं आहे की डुप्लिकेट वागत नाही. जरूर मी पक्ष बदलावे लागले, पण ज्या पक्षात काम करतो तिथं इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने करतो. त्यामुळे नेत्यांना असं वाटते की हा विश्वासाला पात्र आहे. नेत्यांच्या विश्वासाला पात्रही राहण्याचा प्रयत्न करतो. आणि लफंगीगिरी, चमचेगिरी, लुटोरपणा हे माझ्या आयुष्यात केलं नाही. त्याच्यामुळे नेते माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो. नक्कीच साहेब, यावेळेस जर तुम्हाला जनतेनं संधी दिली आमदार म्हणून, या अगोदर 2 वेळेस दिली होती आणि ह्यावेळेस जर दिली, तर आपल्याकडे विकासाची ब्ल्यूप्रिंट काय आणि काय विकास करायचा? प्रामुख्याने जलसिंचनाचे काही प्रकल्प आहेत आणि लोहा कंधार तालुक्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी कुठला तरी उद्योग आणण्याचं माझ्या डोक्यात आहे. आणि मला खात्री आहे की लोकसभेचा सदस्य असल्यामुळं बऱ्याच गोष्टी मला कळलेल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभेचा सदस्य झालो की एखादा मोठा उद्योग निश्चित कंधार लोह्यामध्ये आणेल आणि तरुणांच्या हाताला काम देईल. नक्कीच साहेब, आपण पाहिले 2019ला असं वाटत होतं की अधिकारी आल्यानंतर काय काय विकास होईल, कसं काय होईल. परंतु आज एकंदरीत तुम्ही देखील, तुम्ही जे विद्यमान आमदार आहेत यांच्या एकंदरीत कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? हे काय वाटतं तुम्हाला? मी समाधानी राहण्याचा विषय निर्माण होत नाही. पूर्ण तालुका आणि पूर्ण मतदारसंघ नाराज आहे. मी एकटा समाधान राहून काय करणार आहे? माझ्या समाधानाचा विषय निर्माण कुठं होतो? त्याच्यामुळे त्यांच्यावर फार बोलणं उचित होणार नाही. आपली लाडकी बहीण वेगवेगळ्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून सातत्याने तुमच्यावर जे टीका करत असतात, एकंदरीत त्या सगळ्या बाबीकडे आपण कसं पाहता? विषय असा आहे की सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि अख्ख्या देशामध्ये ती लोकप्रिय झाली. लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात येणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही. चित्र बदलून गेलं. एखादी बहीण एखाद्या भावावर नाराज असू शकते, पण लाखोच्या करोडोच्या संख्येनं ज्या बहिणी आहेत त्या सरकारवर खुश आहेत. आणि शेवटी बहिणीचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. मला वाटते की वैयक्तिक कुटुंबातल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुटुंबात ठेवल्या पाहिजे. याचं तारतम्य सगळ्यांनीच बाळगलं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे. नक्की साहेब, तुमचं तर कोणाला राजकारण कळतच नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर सख्खी बहीण म्हणजे तुमच्या आशाताई आणि तुम्ही, एकंदरीत राजकारण आहे. परंतु हे खरंच राजकारण आहे का आपल्याच घरात सत्ता असावी असं काय विषय? जास्त काही लोकांना काही वाटतात. 25% लोक असंही म्हणतात, 75% लोक नाही वाटायचा विषय संपला. आता लोकांना वाटत नाही. निवडणुकीच्या पूर्वी दोघे एक झालो असतो तर लोकांना वाटलं असतं की नाटक आहे. शेवटच्या टप्प्यात काय होऊ शकते का अजून? मी त्याच्यावर काही बोलणार नाही. मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. मी महायुतीचा उमेदवार आहे. मी काय अपक्ष उमेदवार नाही. त्याच्यामुळे कोणी मला पाठिंबा देणार असेल तर त्यांचा मी घ्यायला तयार आहे. आता आपलं कंधार, आणि कंधार म्हणजे की बाजारपेठेचा महत्त्वाचा विषय होता. बाजारपेठा तयार झालेली आहे, बरीच गाडी दिली देखील आहेत. यावर आता श्रेयवादाची लढाई चालू आहे, म्हणजे श्रेयवाद घेण्याचं चालू आहे. यावर आपलं काय मत आहे? मी कालच व्यापारी बांधवांची बैठक घेतली. व्यापारी बांधवांची चर्चा केली. दिलखुलासपणे आम्ही बोललो. माझी भूमिका काय, माझ्यासोबत असलेल्या माझ्या नगरसेवकांची भूमिका काय मी स्पष्ट केली आहे. आजही, कालही, आजही, उद्या माझं एकच मत आहे, कॉम्प्लेक्स BOT तत्वावर बांधली तर विस्थापित झालेल्या दुकानदारांना प्रस्थापित करता येते. मार्केट नगरपालिकेने बांधली
विस्थापित झालेल्या दुकानदाराला दुकान देता येत नाही, त्याला कायद्याची अडचण येते आणि त्या दुकानाचा लिलाव करावा लागतो. जेव्हा दुकानाचा लिलाव होतो तेव्हा गरीब व्यापारी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. भाग घेतला तर त्याला दुकान मिळत नाही. याचा अर्थ पर्यायानं ज्यांच्याजवळ पैसा आहे तोच घेऊ शकतो आणि तोच चालू शकतो. त्यामुळे ही उद्ध्वस्त झालेली व्यापारपेठ कशी व्यवस्था करता येईल हा माझा प्रयत्न राहिला. दुर्दैवानं किती यश मिळालं मला माहिती नाही, पण परवा तात्पुरत्या शेडमध्ये सगळे व्यापाऱ्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. आजही नवीन कॉम्प्लेक्स बांधण्याच्या संदर्भात केंद्र शासनाकडून 6 कोटी रुपये त्याला प्राप्त झालेले आहेत. माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांची चर्चा झाली. 6 कोटी रुपयांनी ही कॉम्प्लेक्स होणार नाही, पण त्याला लागणारा निधी येणाऱ्या काळात उपलब्ध करून घेऊन जी दुकानं अगोदर होती त्या अतिक्रमणामध्ये पाडली गेली त्यांना कसं देता येईल तो माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. श्रेयवादाचा जो विषय आहे त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. जो माणूस आयुष्यात ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ शकला नाही तो इथली व्यापारपेठेचा काय प्रश्न सोडवणार आहे. त्याला कंदार म्हणजे काय माहिती नाही. केवळ काहीतरी येऊन फालतू बोलण्यात आणि फालतू बोलण्यामुळे जर कोणाला मोठेपणा मिळत असेल तर उद्यापासून लोक फालतू बोलायला सुरू करतील आणि त्याच्यातून ह्या जी आपली संस्कृती आहे ती दूर होईल. त्याच्यामुळं संस्कृती जपून माणसाने बोललं पाहिजे. आपलं किती अवकात आहे, आपली काम करण्याची काय पद्धत आहे, आपलं अंतरुण किती आहे आणि अंतरुण बघून पाय पसरलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्की साहेब, आपण महायुतीचे घटक आहात आणि इथे या ठिकाणी महायुतीचेच ओबीसी कडून चंद्रसेन पाटील यांना उभा करण्यात आले. यांच्यामुळे कुठं ओबीसी मध्ये मताची विभाजन होऊन काही फटका बसू शकतो का? मला असं वाटत नाही. ओबीसी मतदार हा महायुतीचा मतदार आहे. कोणी अशा पद्धतीचा जातीवाद केला तर त्याला मतं मिळतील असं मला वाटत नाही. ओबीसी पूर्णपणानं महायुतीच्या सोबत राहतील याच्यात तीळ मात्र शंका नाही. नक्की साहेब, आपण पाहिले की लोकसभेला मनोज पाटील जरांगे यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. आपणासही नांदेडला बसला होता अशी चर्चा आहे. त्यासोबतच या विधानसभेच्या वेळेस असं काही चित्र होईल का? काय होईल? लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाचा फटका मला अजिबात बसला नाही. मला पाहिजे तेवढं मराठा समाजाने मतदान केलेलं आहे, पण काही नेरेटिव्हमुळे माझा पराभव झाला. मी अगोदरही सांगितलं. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत इतर समाजाच्या सोबत मराठा समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर मला होईल याच्यात माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. नक्की साहेब, आपण अनेक पक्ष बदलला, परंतु तुमच्या कोणत्याही पक्षासोबत तुमचे कार्यकर्ते सोबत होते. म्हणजे जिथं साहेब तिथं आम्ही अशी चर्चा होती. परंतु तुम्ही 2019ला खासदार झालात, नांदेडला होतात तुम्ही. त्यामुळे हे 5 वर्षामध्ये आपल्या बालेकिल्ल्यामध्ये लोहागंधारमध्ये काही काय वाटते तुम्हाला सध्याचे? माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला कोणी सोडून गेलं नाही, सोडून जाणार नाही. मी 5 वर्ष लोकसभेत असलो तरी त्यांनी सगळा त्रास सहन केला, पण त्यांनी मला सोडलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांचे माझे जे कौटुंबिक नाते आहेत, मी अगोदरही सांगितलं की सगळ्याच समाजात माझे कौटुंबिक नाते आहेत आणि त्याचाच एक भाग जर बघितला, मी कुठेही असलं तर ते आहेत किंवा ते कुठेही असले तर मी आहे, हेच समीकरण या तालुक्यात आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही पक्षात असलो तरी ते माझ्यासोबत राहतात. हेच माझं भांडवल आहे. साहेब, आपण एकंदरीत बघितलं तर एखाद्या नेत्याने जर पक्ष सोडला तर तो पक्ष एकला नेता जातो, परंतु काही कार्यकर्ते फार हे असतात. आपण बघितलं नांदेडचं उदाहरण बघितलं. पक्षाचे मूळ पक्ष कार्यकर्ते असतात हे म्हणजे पक्षाला धरून राहतात, पण तुमच्यासोबत असं कधी काही झालं नाही. नेमकं याचं कारण काय? कारण काहीच नाही. कौटुंबिक संबंध, जिव्हाळ्याचे संबंध, त्यांनी माझा सन्मान करणं, मी त्यांचा सन्मान करणं. आणि शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की आपला सन्मान कुठं होतो, आपली इज्जत कुठं होते, मानपान कुठं होते. आणि कार्यकर्ता भुकेला पैशासाठी नसतो, कार्यकर्ता भुकेला मानासाठी असतो. आणि ते ज्या पद्धतीनं मला मान सन्मान करतात तेवढाच मान सन्मान मी करण्याचा प्रयत्न करतो.
म्हणून ही सगळी मंडळी माझ्यासोबत राहते. साहेब, एकंदरीत पाहायला गेलं की गेलं तर एक दशकापासून BJPचे एक नंबरचे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमच्याच घरून सगळा कारभार म्हणजे बऱ्यापैकी होत होता. परंतु असं काय झालं की लोहा कंधारमध्ये तुम्हाला BJPकडून तिकीट मिळू शकलं नाही? म्हणजे काय नेमकं मिळू शकलं नाही का घेतलं नाही म्हणजे काय त्यात तुमचं? या सगळ्या खोलात जाणार नाही. पण मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून 5-6 वर्ष काम केलं आणि महायुतीच्या नेत्यांच्या चर्चेतून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिकीट घेतलं. नक्की साहेब, आपलं आणि आपल्या पक्षाचं जाहीरनामा काय आहे, वचननामा काय सांगाल? पक्षाचा आणि आपला म्हणजे विकासाचं ब्लूप्रिंट काय आहे? विकासाचा जाहीरनामा एवढंच आहे की लोहा कंधार तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळेल असे उद्योग आणता आले पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे, कंधारमधल्या व्यापाऱ्यांना प्रस्थापित करता आलं पाहिजे आणि याशिवाय ज्या काही गोष्टी आहेत, अनेक गोष्टीवर प्रकाश टाकता येईल, पण प्रमुखाने या 4-5 मागण्या या पूर्ण करून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीचा माझा जाहीरनामा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये एक ॲड केलं की सीताफळावर प्रक्रिया करणारा कारखाना निश्चितपणानं कंधार लोहा तालुक्यामध्ये निर्माण करू, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्याच्यामुळे पक्षाचेही आभार मानतो आणि खूप दिवसापासूनची मागणी या निमित्तानं पूर्ण होईल असं मला वाटतं. नक्की साहेब, त्यासोबतच या मतदारसंघामध्ये उद्योगासाठी चालना मिळेल असं म्हणताय. त्यासोबतच अजून या मतदारसंघात नवीन काही येऊ शकतं? आता एकंदरीत आपण सकाळीपासून फिरत आहात सातत्यानं मतदारसंघामध्ये. सध्या शेतकऱ्यांना वाटतं की सोयाबीनला भाव नाही, महागाई वाढली, याचा काही महायुतीला फटका बसेल का? महायुतीवर सगळाच घटक आज खुश आहे. मागच्या वर्षी सोयाबीनमध्ये घाटा, यावर्षी फायदा. कारण मागच्या वर्षीचं अनुदान यावर्षी सरकारने दिलं, विजेचं बिल माफ केलं आणि भविष्यामध्ये वीज मोफत देण्याची भूमिका घेतली. काल भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रकाशित केला, कर्ज माफीचं धोरण स्वीकारलं. शेतकऱ्याला सन्मान योजनेमध्ये 12,000च्या ऐवजी 15,000 देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळं कुठलाही शेतकरी महायुतीवर नाराज नाही, कुठलाही कष्टकरी महायुतीवर नाराज नाही, लाडकी बहीण महायुतीवर नाराज नाही, तरुण नाराज नाही. आणि त्याच्यामुळं सगळाच वर्ग जर खुश असेल तर महायुतीचं सरकार या राज्यात आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. नक्की साहेब, तुम्ही मोठे नेते आहात, 2 वेळेस तुम्हाला आमदार इथे या ठिकाणी झालेत. पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर एक मोठ्या पदाची लोहा कंधारनं अपेक्षा करावी का? शेवटी कुठल्याही मतदारांना, कुठल्याही सहकार्याला असं वाटते की आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपल्या माणसाच्या हातात सूत्र आली पाहिजे. पण शेवटी ते नशिबाचा भाग आहे. आमदार करणं हे मतदाराच्या हातात आहे, हे कार्यकर्त्याच्या हातात आहे, पण त्याच्या पुढचं करणं कार्यकर्त्याच्या हातात नाही. त्याच्यामुळं शेवटी नशिबावर माझं कर्तृत्व आहे, मला कर्तृत्वावर विश्वास आहे, पण कर्तृत्वाला नशिबाने साथ द्यावं लागते असं मला वाटतं. नक्की साहेब, जाता जाता राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल, काय सांगाल? मी आव्हान एवढंच करणार आहे, जनतेचे संबंध, जनतेशी असलेलं माझं नातं, जिव्हाळा मी गेल्या 30-35 वर्षापासून जोपासलाय. मी माझ्याकडून कधी अंतर याच्यात पडू दिला नाही. लोकही त्या भावनेनं माझ्याकडे बघतायत. म्हणून जनतेने आपला भाऊ, आपला मुलगा, आपला मित्र, आपल्या हक्काचा, आपल्या कुटुंबातला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मला आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करणार आहे. राजमुद्रा चॅनलने माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सर्व जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसची निशाणी घड्याळ आणि घड्याळसमोरचं बटन दाबून आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून संवाद साधल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद.
हे होते माजी खासदार, माजी आमदार आणि महायुतीचे लोहाकंदारचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याशी आपण संवाद साधला. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. आम्ही नक्कीच साहेबांशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि राजमुद्रा न्यूजचे होणारे सर्व कार्यक्रम पाहत राहा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.